आज ना मी सकाळीच व्हिडिओची सुरुवात केली होती आणि इकडे स्किन केअर वगैरे करून घेत होते. कारण की माझं लवकर आवरलं होतं सर्व आणि त्यामुळे मग म्हटलं चला पटकन करून घेऊया आणि मग घर वगैरे झाडून घेत होते. कारण की मग भरपूर वेळ होतो आणि मग तसंच राहून जातं. तर इकडे आधी घर झाडून घेतले आणि छान पुसून पण घेतले. नंतर मग देवाची पूजा करायची होती तर छान असे फुलं तोडले होते मी घरचेच आणि मस्त देवाची पूजा करून घेतली आणि किती छान वाटते ना जेव्हा सकाळी अशी देवाची पूजा होते आपली तर मन एकदम प्रसन्न होतं आणि घरात पण छान आनंदी वातावरण राहतं. तर रोज सकाळी पूजा तरी मी करतेच घरामध्ये आणि मुलांना पण छान सवयी लागतात जर घरात आपण पूजा वगैरे केली तर. तर असो, नंतर इकडे स्वयंपाक वगैरे करायचा होता तर तेच करून घेत होते आणि स्वयंपाकात मी आज मेथीची भाजी बनवली होती मोकळी. तर मला तरी आवडते बरं का ती भाजी त्यामुळे जास्त करते. नंतर चपात्या वगैरे करायच्या राहिल्या होत्या तर तेच करत होते आणि मेथीची भाजी अशी झाली होती छान. नंतर मग थोडा भात वगैरे लावायचा होता मला. तर तेच लावत होते कारण की मुलांना दुपारच्या जेवणात लागतो. त्यामुळे म्हटलं चला थोडं भाताचा कुकर वगैरे लावून देऊया. तर ते करून घेतलं आणि किचन ओट्यावरती बराचसा पसारा झाला होता. दिसत असेलच तुम्हाला. तर ते पण आवरायचा होता आणि लगेचच इकडे भांडी वगैरे घासायला घेतली होती. मला तरी असं लगेचच्या लगेच सर्व करून घेतलं ना काम तर योग्य वाटतं. नाहीतर मग ते तसंच राहून जातं. त्यामुळे मी स्वयंपाक करण्याआधी म्हणा किंवा मग स्वयंपाक झाल्यावर किचन ओटा हा आवरून घेतेच. त्यामुळे कसं नीटनेटकं दिसतं आणि आपल्याला पण छान वाटतं स्वयंपाक करायला वगैरे आणि बघून पण एकदम प्रसन्न वाटतं. त्यामुळे मी करते आणि कपडे वगैरे धुतले होते तर इकडे सईने बघा असा काहीसा पसारा करून ठेवला होता तेवढ्या वेळात आणि तिच्या बॅगमध्ये स्वेटर वगैरे तसंच होतं तिचं तर ते तिकडे काढत होते. तिला खूप जास्त कंटाळा येतो सकाळी स्वेटर घालून जायचा. पण आम्ही जबरदस्ती घालून देतो पण ती काढून ठेवते नंतर. तर ते तिकडे उचलून ठेवत होते टिफिन वगैरे काढायचा ते काढून घेतला. नंतर जेवायला बसले होते आणि असा साधा स्वयंपाक बनवला होता आणि मस्त असं जेवण करून घेतलं मी. तर असा होता माझा आजचा दिवस. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.